हाय, हॅलो, नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 6. आणि आजचा होता पहिला भाऊचा धक्का. रितेश दादा आपला सगळ्यांचा फेवरेट, महाराष्ट्राचा फेवरेट. आणि रितेश दादाचा स्वॅग म्हणजे काय सांगायचं. रितेश दादा, रितेश भाऊ म्हणजे एक जेंटलमन आपण म्हणू शकतो आणि तितकाच कडक माणूस आहे. अशा कडक भाषेमध्ये त्याने आज सुनावलेला आहे आणि त्याच्याबद्दलचा जो आदर आहे तो अजून द्विगुणित झाला असं म्हणावं लागेल. कारण कुठेही आरडाओरडा नाही, कुठेही जे हे नाही स्वतःच्या होस्टचं, अगदी व्यवस्थितपणे सगळ्यांना समजावलेलं आहे त्यांनी. आणि म्हणूनच रितेश दादा महाराष्ट्राचा लाडका दादा आहे. तर काय झालंय आजच्या भाऊच्या धक्क्यामध्ये? ज्यांना सुनवायचंय त्यांना सुनवलेलं आहे, ज्यांची तारीफ करायची त्यांची तारीफ केलेली आहे आणि ज्यांनी काहीच खेळलं नाही त्यांना सुद्धा त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आपल्या रितेश दादाने. तर आजच्या भाऊच्या धक्क्यावरती पहिली जी आहे ती तन्वीला फैलावरती घेतलेला आहे भाऊंनी. आणि तन्वी कोलते किती बोलते, ही एक जी लाईन आहे ती भाऊंनी काही सोडली नाही. प्रत्येक वेळी तिला किती बोलते असं त्यांनी सुनावलेलं आहे. तन्वीच्या बोलण्याचा भाऊंना पण कंटाळा आलाय असं त्यांनी सांगितलेलं आहे. कारण ती नॉन स्टॉप कंटिन्युअस बोलते आणि तिला बोलायला भांडायला कारण लागत नाही. कोण समोर आहे ते ती पाहत नाही. एकच फक्त आहे की तिचा गेअर पडलेला आहे, तो आहे टॉपचा गेअर. आणि रडणं तिचं चालू आहे, ओरडणं चालू आहे. रितेश भाऊंना सुद्धा ते खटकलेलं आहे. जिभेला तिच्या ब्रेक नाहीये, ब्रेक फेल झालेला आहे असं रितेश भाऊंनी म्हणलेलं आहे आणि उद्धटपणा भरलेला आहे. तुमच्या आजूबाजूला बघा, इतकी वर्ष लोक काम करतायत पण त्यांच्यामध्ये ॲरोगन्स नाहीये, त्यांचे पाय जमिनीवर आहेत. स्वतःला आवरा असा सल्ला त्यांनी दिलेला आहे. तन्वी म्हणजे एकच अजेंडा, इश्यू बनवायचा आणि भांडण करायचं. सागर कारंडे बरोबर जे बिहेव त्यांनी केलेलं आहे, त्यांच्या प्रोफेशनवरनं जे बोललेलं आहे त्याचाही भाऊंनी चांगलाच समाचार घेतलेला आहे. तन्वीने पण बरंच एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न केला की मी वेगळ्या माझा टोन वरती जातो वगैरे, परंतु आपण कुठल्या टोनमध्ये बोलतो हे पहा असं भाऊंनी सांगितलेलं आहे. कुठले शब्द वापरतायत आणि प्रोफेशनवरती तुम्ही बोलताय, तुम्ही सुद्धा ॲक्टर आहात. तन्वी सांगते की तिचा उद्देश नव्हता, परंतु भाऊ सांगतात की तुमचा टोन जो आहे ना तोच डिसाईड करतो सगळ्या गोष्टी. तर आजच्या भाऊच्या धक्क्यावरती सगळ्यात जास्त जो समाचार घेतला गेलेला आहे तो आहे तन्वी कोलतेचा. तन्वी कोलतेला गप्प बसवणं खरंच गरजेचं होतं. सगळ्या महाराष्ट्राला असं वाटत होतं की हिला भाऊंनी बोलायलाच हवं. कारण पहिल्या दिवसापासून तिने जे स्टार्ट केलं होतं, प्रेक्षक सुद्धा कंटाळले होते तिला की किती बडबड करते आणि किती इश्यू करते ही मुलगी. अजून खेळायला सुरुवात पण झाली नाहीये. 2-3 दिवसामध्ये ही अगदी निम्म्यावरती खेळ आल्यासारखी भांडणं करते. आज तिला जी चपराक बसली आहे ती खरंच त्याच्यावरनं तिने थोडं सुधरायला हवं. तंटा क्वीन असं तिचं नामकरण आज झालेलं आहे. तन्वीची पॉझिटिव्ह साईड एक सांगितलेली आहे भाऊंनी की ती दीपालीला मदत करायला गेली होती. ही तिची पॉझिटिव्ह गोष्ट आहे की ती मदत करायला गेली होती. आणि अजून एक पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे तिला खेळ समजलेला आहे, ती चांगली खेळतीये, तिला गेमची माहिती आहे, हे सुद्धा भाऊंनी मेन्शन केलेलं आहे. दीपाली सय्यदला पण भाऊंनी थोडी चपराक दिलेली आहे. माझं नाव आरडी नाही, रितेश भाऊ पण नाही, नुसतं रितेश म्हणायचं. आणि सणासुदीच्या दिवशी तुम्ही काय केलं? संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गोड बोलायचं सोडून भांडणं सुरू केलीत. खूप डिसअपॉइंट झालं मला. एकीकडे बिग बॉस तुम्हाला तूप वाढतायत आणि तुम्ही मात्र भांडणं करतायत. आणि एक खूप महत्त्वाची जे गोष्ट आहे ते भाऊंनी सांगितलेलं आहे की तुम्हाला वाटतंय आज जे तुमचे मित्र आहेत उद्या ते तुमचे मित्र नसतील, असा हा गेम आहे. आणि हे खरंच स्टेटमेंट जे आहे ना ते अगदी 100% तंतोतंत खरं आहे. कारण बिग बॉसचा गेममध्ये कोणीही कुणाचा मित्र नाही. आज जो मित्र आहे तो उद्या तुमचा दुश्मन असेल. आज जो दुश्मन आहे तो कदाचित उद्या तुम्हाला खेळामध्ये मदत करेल. असा हा बिग बॉसचा गेम आहे. रुचिताबद्दल सर काय बोललेले आहेत? वाह, काय काय डायलॉग मारता तुम्ही. वाघीण, स्वतःला पंजा मारणारी वाघीण पहिल्यांदाच पाहिली महाराष्ट्राने. आणि तुमचा स्ट्रगल पाण्यात बुडवला तुम्ही, असंही. इतकी केअरलेस प्लेअर आहात. आणि अजून एक गोष्ट भाऊच्या धक्क्यावरतीच आपल्याला कळालं की जी रुचिता आहे तिने करणची बेट लावली होती की स्विमिंग पूलमध्ये पाणी प्यायला तर ते तिला पॉवर की त्याला देणार म्हणून. म्हणजे ही गोष्ट खरं तर आधी लक्षात आली नव्हती माझ्यासुद्धा. ही अशी बेट लावून मग नंतर कशाला रडते की त्याने दिलं नाहीये पॉवर की म्हणून. म्हणजे तिला खेळाचा जो सिरियसनेस आहे तो नाहीये. पहिल्या दिवशी सुद्धा त्या मेकअप करत बसल्या होत्या आणि बोलून दाखवण्यात अर्थ नसतो, करून दाखवा.
आणि तुमच्यापेक्षा एखादा डिझर्विंग कॅन्डिडेट या तुमच्या जागी येऊ शकत होता हे सुद्धा भाऊंनी सांगितलेलं आहे. आणि तुम्ही नुसत्या किंचाळत असतात, शब्दांची पातळी तुमची खाली घसरते आणि तुम्ही व्हॉइस ऑफ द हाऊस असाल असं वाटलं होतं, परंतु तुम्ही तर नॉईस ऑफ द हाऊस झालात असंच त्यांनी भाऊंनी सांगितलेलं आहे. आणि एकट्यामध्ये ओरडून बघा म्हणजे तुम्हाला कळेल. म्हणजे या रुचिताला सुद्धा तन्वीसारखंच खूप झापलेलं आहे. विशाल आणि ओंकार रस्त्यावरची नाक्यावर जशी भांडणं होतात तशी भांडणं तुम्ही करता. हे घर आहे, रस्त्यावरचा नाका नाही, दादागिरी नाही, भावगिरी चालते इथे. तुम्हाला जायचं का बाहेर? या दोघांनाही भाऊंनी खूप काही सुनावलेलं आहे. कारण त्यांनी जे टास्कमध्ये जी भांडणं केली होती, जी मारामारी केली होती, तर ती मारामारी इथे चालणार नाही असं खडसावलं आहे भाऊंनी. म्हणजे हे दोघेही बॉडी बिल्डर आहेत आणि महाराष्ट्राचे रोल मॉडेल बनतील फिटनेसच्या बाबतीत, परंतु तुम्ही दोघेही अनफिट आहात. म्हणजे तो रोशनकडे बघा, त्याने कोणावरही तो धावून गेलेला नाहीये किंवा टास्क पण त्या पद्धतीने त्याने खेळलेला आहे. रोशनची तारीफ इथे झालेली आहे. विशालने प्रभूला सुद्धा सुरुवातीला जे पकडलं होतं, त्याला उचलून घेतलं होतं, ते सुद्धा भाऊंनी इथे काढलेलं आहे की हे असं त्याच्या मनाविरुद्ध हे असं काही चालणार नाही. तुम्ही जरी PhD केली असं वाटत असेल तुम्हाला बिग बॉसमध्ये, परंतु तुम्ही बालवाडीतच आहात हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आयुष, ओंकार, रोशन, राकेश, राधा या लोकांना त्यांनी साईडला बोलवलेलं आहे, बॅकग्राऊंडला उभं केलेलं आहे. आणि हे सगळेजण बॅकग्राऊंडलाच आहेत, कुठेही दिसत नाही आहेत. आठवडाभरामध्ये ते दिसले नाही आहेत, त्यांचे चेहरे प्रेक्षकांना कळाले नाही आहेत, त्यांची नावं कळाली नाही आहेत आणि त्यांना सुधारण्याची खूप गरज आहे. राधाला थोडी बोलण्याची गरज आहे. ती खूप इंट्रोवर्ट आहे आणि ती म्हणते की मला कळेल तेवढंच मी बोलते. तिला हा गेम अजून कळत नाहीये, थोडी कन्फ्यूज आहे. आणि त्यांनी रितेश भाऊंनी सांगितलं की बाबा या सीझनमध्ये येण्यासाठी लोक अगदी गर्दी करून होते, परंतु त्याच्यामधनं तुम्हाला निवडलं गेलंय, तर तुम्ही दाखवा ना तुमचा खेळ. राकेशचं कौतुकही झालेलं आहे आणि त्याला इम्प्रूव्हमेंट सुद्धा करायला सांगितलेली आहे की फक्त चहा करणे एवढंच काही काम नाहीये, गाणे म्हणणे एवढंच काम नाहीये किंवा लोकांची भांडणं सोडवणं एवढंच काही काम नाहीये. तुम्ही डिसेंटली खेळताय, परंतु तुम्ही अजून खेळ दाखवायला पाहिजे. आयुषबद्दल बोलण्यासारखं काहीच नाहीये, कारण ते दिसतच नाहीयेत. प्राजक्ता शुक्रेचं कौतुक झालेलं आहे ॲज युज्युअल, कारण ती खेळलीच तशी आहे. तिने छान खेळ केलेला आहे. या सीझनची पहिली कॅप्टन झालेली आहे आणि ती पण खूप डिसेंट वेने झालेली आहे. सचिन कुमावत गाणी छान म्हणतात, माणूस पण छान आहे, परंतु सुधारण्याची गरज आहे. तयारीला लागा. करण एकदम फोकस्ड आहे, सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त फोकस माणूस आहे. वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. स्विमिंग पूलमधलं पाणी पितो, स्विमिंगमध्ये पोहताना दिसतो, लोक डान्स करत असतात तेव्हा हा स्विमिंग करत असतो आणि मजा येते पाहायला. करणचं कौतुक झालेलं आहे. करण खेळतोय पण चांगलं आणि तो वेगळं खेळतोय, वेगळं स्वतःला दाखवण्याचा प्रयत्न करतोय, हे नक्की. फक्त करणचं एकच मला खटकली, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये तो जातोय की महाराष्ट्र माझ्या पाठीशी आहे. भावा, कोणी कुणाच्या पाठीशी नसतं. हा खेळ वोटिंगचा आहे. तुझे कितीही बाहेर फॉलोअर्स असतील, परंतु या गेममधनं लोक जज करतात आणि त्याप्रमाणेच वोटिंग होतं. त्यामुळं ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नये करणने. सोनाली राऊतचं खूप कौतुक झालेलं आहे. त्या प्रकारे तिने रुचिताची समजूत काढलेली आहे, अंडरस्टँड केलं आहे. तिचं कौतुक झालेलं आहे आणि तिने आतापर्यंत सगळ्यात चांगलं जे बिग बॉसचं एक्सपिरियन्स आहे तिने यूज केलेलं आहे असं सरांनी सांगितलेलं आहे. सागर कारंडेने काय खेळ केलेला आहे, म्हणजे फुल हाऊसफुल जो त्याचा परफॉर्मन्स आहे पहिल्या वीकचा. सागर कारंडेच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे अक्षरशः. म्हणजे काय एंटरटेनमेंटचे नवे फंडे सागर कारंडे. छान टॅगलाईन दिलेली आहे सरांनी, म्हणजे बाहेर ही टॅगलाईन यूज करतायत असं सरांनी सांगितलेलं आहे. सागर कारंडे खरंच संयमी तसा खेळ त्यांनी या आठवड्यात दाखवलेला आहे. दीपाली, दिव्या, अनुश्री धक्का स्टार्ट आहेत, पोटेन्शियल आहे, परंतु ॲक्टिव्ह प्लेयर होण्याची गरज आहे. अनुश्री पहिल्या दिवशी दिसली, डायरेक्ट नॉमिनेशनच्या दिवशी दिसली, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वीकला नॉमिनेशनमध्ये टाकायचं का असं भाऊंनी सवाल केलेला आहे. रोशन गेम इम्प्रूव्ह करायचा आहे, रडायचं नाही तर लढायचं आहे, चांगला सल्ला दिलेला आहे त्याला. प्रभू छोटा डॉन, आज खूप तारीफ झालेली आहे प्रभूची. म्हणजे तुम्ही यत्र सत्र सगळीकडे होता असं सरांनी सांगितलेलं आहे, रितेश भाऊंनी सांगितलेलं आहे. टास्क चांगला खेळलेला आहे. एंटरटेनमेंटसाठी तुम्हाला टास्कची गरज नाही. ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही वेगळे पण तुमचं दिसतं ग्रुपमध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे. आणि खूप तुम्ही हसवलात, रडवलात आणि एंटरटेनमेंटचे खरे डॉन तुम्ही आहात. प्रभूचं खूप कौतुक झालेलं आहे, पण प्रभूने याच्यामुळे खूप चढू नये, अगदी हरभऱ्याच्या झाडावर चढू नये असं मला वाटतं.
शेवटी भाऊने एक छान खरंच सल्ला दिलेला आहे, नो हिंदी इंग्लिश ओनली मराठी. मराठी शो आहे भावांनो, मराठीतच बोललं पाहिजे. तर असा हा आजचा भाऊचा धक्का जबरदस्त झालेला आहे. खूप चांगल्या पद्धतीने खडसावलेला आहे, चोप दिलेला आहे, सल्ले दिलेले आहेत आणि या लोकांनी जर हे सल्ले मानले तर नक्कीच अजून इम्प्रूव्हमेंट आपल्याला पाहायला मिळेल. चला तर मग तुम्हाला जर आवडत असतील माझे हे व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.